शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। देशाच्या स्वातंत्र्याला अत्यंत तुच्छ संबोधतानाच भिडेंनी महिलांबाबत सुद्धा आक्षेपार्ह विधान केलं। त्यामुळे संभाजी भिडेंमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाद उफाळल्याचं बघायला मिळत आहे। वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनी जाऊ नये। आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्टला हे दळभद्र हाणक स्वातंत्र्य। महिला आणि देशाच्या स्वातंत्र्यावर संभाजी भिडेंनी उधळलेली ही मुक्ताफळं। वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये। कट्टर हिंदुत्ववादी आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक असणारे संभाजी भिडे यांची आजपर्यंतची अनेक विधानं वादग्रस्त ठरली आहेत। संभाजी भिडेंचे महिलांबाबतचे विचार आधीपासूनच जगजाहीर आहेत। यातच रविवारी पुण्यात बोलताना संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा महिलांसंदर्भात वादग्रस्त विधान केलंय। यावेळी त्यांनी वटसावित्री पौर्णिमेचा संदर्भ देताना महिलांबाबत काय विधान केलं तुम्हीच ऐका। वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये आणि ड्रेस मटेरियल घातलेल्या बायकांनी जाऊ नये। संभाजी भिडेंच्या या विधानानंतर महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होते। सर्वपक्षीय महिला नेत्यांनीही यावरून नाराजीचा सूर आळवल्याचं पाहायला मिळतं। बस करा आता किडे बरळले पुन्हा लाज वाटत नाही या माणसाला। नेहमी महिलांवर टीका करत असतो, नेहमी मुलींवर टीका करत असतो। कोणी हक्क दिला तुम्हाला महिलांवर आणि मुलींवर बोलायला? कोणी हक्क दिलाय तुम्हाला? प्रत्येक वेळी महिलांच्या कपड्यांवर बोला, महिलांच्या टिकलीवर बोला, महिलांनी हा ड्रेस घातला। आता तुम्ही सांगता की वटसावित्रीच्या पूजेला जाताना महिलांनी नटून जाऊ नये, नंतर ड्रेस मटेरियल मध्ये जाऊ नये। हे ड्रेस मटेरियल मध्ये काय असतं? पंजाबी सूट असतो, चुडीदार असतो, सलवार कुर्ता असतो। तुम्ही काय शिकवता आणि तुम्ही सांगणारे कोण महिलांनी काय घालायचं आणि कसं राहायचं? बरं, पुण्यात संभाजी भिडेंनी केवळ ड्रेस घालणाऱ्या महिलांबाबतचेच विचार जाहीर केले नाही, तर त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचंही वर्णन अत्यंत तुच्छतेने केलं। आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्टला हे दळभद्र हाणक स्वातंत्र्य जमत नाही। आम्हाला स्वातंत्र्य हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे। जे जरी तिरंगा फडकून हे करत असेल करू दे। घटनेने मला सांगितलंय सगळ्या गावाबरोबर गाडव व्हावं लागतंय, आपण त्याच्यात सहभागी होऊ। पण स्वतंत्र भगवा झेंडा घेऊन वाडी वस्ती मार्ग जिथं कुठं सूर्योदय होतं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला भगवा झेंडा घेऊन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन साजरा करायचा 15 ऑगस्टला। संभाजी भिडेंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी वापरलेल्या शब्दांमुळे आता त्यांच्यावर थेट देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली जाते। संभाजी भिडे राज्यामध्ये सतत वादग्रस्त विधाने करत आहेत। आज त्यांनी स्वातंत्र्याविषयी अत्यंत चुकीचं विधान केलं आहे। वेळोवेळी राज्यातील विविध संघटनेने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती, तरी सुद्धा त्यांना अटक होत नाही। आता तरी राज्य सरकारने स्वातंत्र्याविषयी अत्यंत चुकीचं विधान केल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी। बरं, संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधानं करण्याची आणि अडचणी येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। याआधीही ते वारंवार त्यांच्या विधानांमुळे चर्चेत येत राहिले। 28 जुलै 2023 अमरावतीत महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लिम जमीनदार असल्याचं वादग्रस्त विधान त्यांनी केलं। 2 नोव्हेंबर 2022 मुंबई, महिला पत्रकाराला तू कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलेन असा वादग्रस्त सल्ला दिला। 1 मार्च 2022 अमरावती, डॉक्टर हरामखोर आहेत, लुटारू आहेत, हे आपटून मारायच्या लायकीचे आहेत असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं। 29 जानेवारी 2022 सांगली, लव्ह इन रिलेशनशिप अयोग्य नाही असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवलं पाहिजे अशी धमकी त्यांनी दिली। 8 एप्रिल 2021 सांगली, कोरोनाने जी माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत असं आक्षेपार्ह विधान त्यांनी केलं। ऑक्टोबर 2021 सांगली, स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं। 12 जून 2018 नाशिक, ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होईल, अपत्य नसेल तर होतं असा हा आंबा आहे असं आक्षेपार्ह विधान त्यांनी केलं। आता पुन्हा एकदा भिडेंनी महिला तसंच देशाच्या स्वातंत्र्याचा अवमान करणारी विधानं केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या विधानांचा निषेध करण्यात आला। त्याचवेळी भिडेंवरून सरकारवरही टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळतंय। याचं डोकं फिरलंय, याला वेड्याच्या इस्पितळात टाका। स्वातंत्र्याला हणगं म्हणणं
काय किती स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. कोण संभाजी भिडे, काय त्याची लायकी, कुठल्याही बाईला काही जाऊन बोलतो, कुठल्या महिलेला काही जाऊन बोलतो. आता तो स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्यावर आला. अरे त्याच्यासाठी लोकांनी जीव दिले, प्राण दिले. बहुजनांच्या पोरांना वेगळ्या मार्गाला लिहून त्यांना येडं नाही बनवलं. त्यांच्या वक्तव्यावर किती आपण लक्ष द्यायचं. आंब्याचं वक्तव्य आपण ऐकलं. महात्मा फुलेंच्या विरोधात त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलेलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि जे काल वक्तव्य त्यांनी केलं, पहिलं वक्तव्य त्यांचं जे होतं स्वतंत्र भारताच्या बद्दल, त्याच्यामध्ये ज्या लोकांनी बलिदान दिला त्यांचा खऱ्या अर्थाने अवमान त्या व्यक्तीने केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करतो. आणि सरकारमध्ये जर धाडस असेल तर मग कुठेतरी पुढाकार घेऊन कारवाई काही ना काहीतरी ही केली पाहिजे. पण ते धाडस हे लोक दाखवतील का? ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा संभाजी भिडेंनी वटसावित्री पौर्णिमेला साड्या न घालणाऱ्या महिला आणि देशाच्या स्वातंत्र्याबाबत मुक्ताफळं उधळली. त्यामुळं या विधानांवरून राजकारणही तापल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आता सरकार संभाजी भिडेंबाबत काय भूमिका घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक.